पालक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा विषय खूप संवेदनशील आहे बरं का. या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा घरातली सगळीच किंवा विशेषतः मुलं ही तक्रार करतात, की आई फार चिडचिड करतीये. सारखी नुसती चिडलेली असती आणि आमच्यावर सारखा राग काढत असती. खरं तर आई चिडचिडी नसते बाळांनो, ती थकलेली असते. आई सारखी ओरडते असं तुम्हाला वाटतं ना? पण खरं सांगू का? ती चिडचिडी नाहीये. ती तशी अरसिक पण नाहीये. पण ती थकलेली आहे आणि हा थकवा तिच्या पॅरेंटिंगवर नकळत परिणाम करतोय. खरं तर आईची चिडचिड म्हणजे वेदनेचं लक्षण आहे. तिची झोप अपुरी झालेली असते. घरातल्या कामामुळं, सगळ्या जबाबदाऱ्यांमुळं तिला रात्री झोपलेली असली तरीसुद्धा तिला झोप लागत नाही. झोप अपुरी असते. स्वतःसाठी तिला वेळ मिळत नाही आणि ऐकून घेणारं मात्र कोणीच नसतं. मग लेबल लागतं, आई फार चिडचिड करते. आई थकली की त्याचा परिणाम मुलांवर होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर मग ती मुलांवर ओरडते. तिचा संयम कमी होतो. कारण तिला हक्काची फक्त आपली मुलंच वाटतात आणि म्हणून मग तिचा मुलांवरच राग होतो. आणि मग मुलांना वाटतं, आई माझ्यावर रागावलेली आहे आणि आई सारखीच रागावते. आई वाईट आहे. असं जेव्हा होतं ना, तेव्हा बाळांनो आई स्वतःलाच दोष देते. मी एक चांगली आई नाहीये. माझं मुलं ऐकतच नाही. असं म्हणून ती एकटीच एकांतात रडत बसते. रडते, कुढते, स्वतःच्या जीवाचे हाल करून घेते. आणि हा जो गिल्ट आहे, हा तिला अजूनच थकवतो. समस्या तिच्या पॅरेंटिंगमध्ये नाहीये, तर आईच्या थकव्यात आहे. आई जर ठीक असेल, तर घरसुद्धा आपोआप सुधारतं. मग काय बरं करूया यासाठी उपाय? खरं तर आईला सुद्धा थकायला परवानगी आहे. हे आपण आधी स्वतःला मान्य करूया. "आई थकली आहेस का गं? जरा विश्रांती घे. मी काय पाणी आणून देऊ का तुझ्यासाठी?" बघा, एवढे 2 जादुई शब्द आईला लगेच तरतरी देतील. आईनं सुद्धा ना, रोज फक्त 15 मिनिटं बरं का, फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढावीत. फक्त स्वतःसाठी. उपाय तिसरा म्हणजे मुलांसमोर तिनं स्पष्ट सांगावं, "आई आज थकलेली आहे." यामुळं मुलंसुद्धा ते स्वीकारायला शिकतात. आणि आई जेव्हा स्वतःला जपते ना, तेव्हाच ती मुलांना योग्य पद्धतीने जपू शकते. खरं तर आई चिडचिडी नसते, तर ती थकलेली आई असते. पालक बंधू-भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, तुमची सुद्धा आई तुमच्यावर चिडचिड करते का? ती सुद्धा थकलेली तुम्हाला जाणवते का? तेव्हा तुम्ही काय करता? किंवा आईंनो, तुम्ही सुद्धा थकल्यावर काय करता? मुलांवर चिडचिड करता का? या व्हिडिओत मांडलेले हे विचार तुम्हाला कसे वाटले? मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच पॅरेंटिंग, सोशल, मोटिव्हेशनल आणि स्टोरी टेलिंगच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.